पहिला इतिहास अध्याय 8। बन्यामीनाला ज्येष्ठ पुत्र बेला, दुसरा आशबेल, तिसरा अहरह, चौथा नोहा व पाचवा राफा हे झाले। बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबिहूद, अबिशुवा, नामान, अहोह, गेरा, शफुफान व हुराम। एहुदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते। त्यास पाडाव करून मानाहत येथे नेले। नामान, अहिया व गेरा यास त्याने कैद करून नेले। त्यास उज्जा व अहिहूद हे झाले। त्यास घालवून दिल्यावर मवाबाच्या पठारात शहरयिमास संतती झाली। त्याच्या बायका हुशीम व बारा या होत्या। त्याची बायको होदेश हिच्या पोटी त्यास योबाब, सिब्या, मेशा, मलकाम, यऊस, शख्या व मिर्मा हे झाले। हे त्याचे पुत्र त्यांच्या पितृकुळातले प्रमुख होत। हुशिमेपासून त्यास अबिटूब व एल्पाल झाले। एल्पालाचे पुत्र एबर, मिशाम व शमेद। शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसविली। बरिया व शमा हे आयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरास पळवून लाविले। अह्यो, शाशक, यरेमोत, जबद्या, अराद, एदर, मिखाएल, इश्पा व योहा हे बरियाचे पुत्र। जबद्या, मशुल्लाम, हिजकी, हेबेर, इश्मरय, इजलिया व योबाब हे एल्पालाचे पुत्र। याकिम, जिख्री, जब्दी, एलिएने, सिल्थय, अलिएल, अदाया, बराया व शिमरात हे शिमीचे पुत्र। इश्पान, एबर, अलिएल, अब्दोन, जिख्री, हनान, हनन्या, एलाम, अनथोथिया, इफदया व पनुएल हे शासकाचे पुत्र। शमशरय, शहर्या, अथल्या, यारेश्या, एलिया व जिख्री हे यरोहामाचे पुत्र। हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळातले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत। गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता। त्याच्या बायकोचे नाव माका। त्याचे पुत्र ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब, गदोर, अह्यो व जेखर। मिकलोथास शिमा झाला। हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्यासमोर यरुशलेम येथे वस्ती करून होते। नेराला किश झाला। किशास शौल झाला। शौलास योनाथान, मलकीशुआ, अबिनादाब व एशबाल हे होते। योनाथानाचा पुत्र मरिब्बाल, मरिब्बाल यास मिखा झाला। मिखाचे पुत्र पिथोन, मेलेक, तरेया व आहाज। आहाजास यहोअद्दा झाला। यहोअद्दास आलेमेत, अजमावेत व जिम्री हे झाले। जिम्रीस मोसा झाला। मोसाला बिना झाला। त्याचा पुत्र राफा। त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल। आसेलास 6 पुत्र होते। त्यांची नावे ही अजरिकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या व हान हे सर्व आसेलाचे पुत्र। त्याचा भाऊ एशेक याचे पुत्र। ज्येष्ठ उलाम, दुसरा यऊश व तिसरा अलिफलेत। उलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते। त्यांचे पुत्रपौत्र मिळून 150 होते। हे सर्व बन्यामीनाच्या वंशातले होत।